नमस्कार, मी संजना चेंबडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर. पहा मुलांनो, आपण वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचलेली पहा आणि तुम्हाला ती आवडतात की नाही वाचायला? आणि आपल्या ह्या महावाचनाच्या उपक्रमामध्ये तर तुम्ही खूप आवडीने पुस्तकं वाचलेत पहा. तर आता तुम्ही वाचलेले पुस्तकं, या लखनी पुस्तक वाचलेलं लखन कोणतं पुस्तक आहे तुझं? शेरा सव्वाशे म्हणजे जशास तसं. पहा, त्यांनी गोष्ट वाचलेली आहे. जर एखादा आपल्याला प्रतिकार करत असेल तर आपण सुद्धा त्याला प्रतिकार करायचा, असं गोष्टीतून त्याला समजलंय पहा. त्यानंतर आरुषी, तू वाचलेलं पुस्तक आहे कोणतं आहे ग? नानूची बाग. छान. पहा, म्हणजे बागेची सुद्धा खूप आवड आहे. नानू म्हणजे ससा आहे बरं का. कोण आहे? ससा. त्या नानूच्या बागेमध्ये हे प्राणी खेळतायत आणि त्याचं नाव दिलेलं आहे, त्या सशाला नाव दिलं नानूची बाग. छान. आता केतन, तू सांग बरं कोणतं पुस्तक वाचलेलं आहे तू? जादूचा वेळ. पहा, जादू पण करायची असते, जादूने सुद्धा मजा येते पहा. म्हणजे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीच्या पुस्तकातून तुम्हाला खूप छान माहिती मिळते पहा. आणि मजा येते की नाही? येते ना. नंदिनी, तू कोणतं पुस्तक वाचलेलं आहे ग? चोर सापडला. आपण नाही का कधी कधी आता ह्या गोष्टीच्या पुस्तकाचा चोर वेगळा आहे, पण आपल्याला कधी कधी आपल्याकडे पण चोरी करणारे सापडतात पहा, अशी पण माहिती मिळते पहा आपल्याला याच्यामधून. आता इथं शर्वरी, तू पण पुस्तक वाचते पहा. कोणतं पुस्तक आहे तुझं? रयत माऊली. पहा, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत पहा, कर्मवीर भाऊराव पाटील. त्यांची ती माऊली आहे, ती रयत माऊलीचं तिने ते पुस्तक वाचलेलं आहे पहा. म्हणजे त्या संस्था कशी उभी राहिली आणि कशी त्याची माहिती तिने मिळवलेली, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती आपल्याला कशातून मिळतात रे? गोष्टीच्या पुस्तकातून. छान. म्हणजे तुम्हाला आवडतं की नाही पुस्तकं वाचायला? छान. असेच वाचन करत जा. धन्यवाद.